हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात? गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग तुम्ही म्हणत असताल वाव. तर आज हरतालिकेची पूजा आहे. सो मी त्यासाठी तयार झालेली आहे. तर आता मी पूजेची तयारी करत आहे. सो तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या घरी पण आता गणपती बाप्पा येत असेल. सो आगमनाची तयारी झाली असेलच. माझी पण तयारी चालू झालेली आहे. मोस्टली सगळं काही झालेलं आहे. तुम्हाला दिसलं असेलच तर डेकोरेशन मध्ये वगैरे सगळं. तर मग माझी पूजेची तयारी करतेय. मी तुम्हाला थोडा थोडा व्लॉग दाखवत आहे. अशा प्रकारे माझी देवाची पूजा तर पोथी वगैरे वाचून झालेली आहे. सो आता इकडची पूजा करूया घरातली, मग आपण त्यानंतर हरतालिकेच्या पूजेला स्टार्ट करूया. तुम्हाला तर माहिती आहे हरतालिकेची पूजा का करतात, कशाला करतात. तर थोडक्यात सांगायचं तर पार्वती मातेला शंकर महादेव हवे होते, त्यासाठी तिने ही पूजा केली होती. देवांचा देव महादेव हवे होते. तर आपल्या इथे पण अशी मान्यता आहे, प्रथा आहे की आपल्याला पण चांगला इच्छित वर मिळावा म्हणून मुली पण करतात आणि सवाष्णी तर करतातच. त्यामुळे आपण ही पूजा करत आहोत आज. तर तुम्ही पण करत असतालच ती पूजा. तर तुम्ही केलेली पूजेचा एक फोटो पाठवा मला कमेंटमध्ये. पाठवू शकता तुम्ही, बघा असं काही नाही. तर आता आपण पूजेची तयारी चालू करूया. तर मी आता पूजेच्या तयारीसाठी पाट इथे मांडलेला आहे. छानपैकी दिवे घेतलेले आहेत आणि साहित्य तर घेतलेलंच आहे. वाळू असं 2 वेळा मी धुवून घेतलेलं आहे. अष्टगंध आहे, पंचामृत आहे, त्याच्यानंतर गंगाजल आहे आणि पाणी आहे. सगळे 12 प्रकारचे पानं, वस्त्र, हरतालिकेचं पुस्तक, देवीसाठी ओटीचं सामान, आंब्याची पानं, असं हे सगळं काही साहित्य घेतलेलं आहे. आणि असं इथे छानपैकी मी सजवलेलं आहे मस्त. आता बघू, आता आपण पूजेला तयारीला चालू करूया. मी तुम्हाला तयारी करत आहे. सो मी सगळ्यात प्रथम हरतालिकेच्या व्रताची कथा बघती आहे. तर मी पूजेला तयारी चालू करते. आता पहिला आपल्याला गणपती घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मग त्यांना गणपतीला आपल्याला स्नान घालायचं. आपल्याला आता गणपतीला सगळ्यात प्रथम पूजा करायची आहे गणपतीची. सो गणपतीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मी आधी गणपतींना साध्या पाण्याने धुते. ओम गम गणपतीय नमः, ओम गम गणपतीय नमः. मग त्यानंतर मी गणपतीला गंगेच्या पाण्याने धुते. ओम गम गणपतीय नमः, ओम गम गणपतीय नमः, ओम गम गणपतीय नमः, ओम गम गणपतीय. आता आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे गणपतीला. सो मी आता गणपतींना पंचामृताने स्नान घालते. ओम गम गणपतीय नमः, 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 ओम गम गणपतीय नमः. आता मी या पंचामृतामध्ये मध 1 चमचा, 2 चमचे तूप, 4 चमचे साखर, 8 चमचे दही आणि 16 चमचे दूध घेतलेलं आहे. सो आपण आता पूजा करूया गणपतीची. ओम गणपतीय नमः. कामधेनु समुद्र भूतं परतं पावनं पायाः, तेन स्नानं कुरुण्यं त्वं हेरम्ब गणनायका. पयः स्नानानन्तर शुद्धोदक स्नानं समर्पयामि. पयो दहि धृतं चैवं मधु शर्करया युतं पंचामृत स्नानं
समर्पयामि। ओम गं गणपतेय नमः। 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 तर गणपतीला स्नान घातल्यानंतर आपल्याला गणपतीला इथे शास्त्रोक्त पद्धतीने ठेवायचं आहे। ओके, आता गणपतीला मी इथे विराजमान करत आहे। आधी गणपतीवर मी शमीचे पान टाकत आहे। ओम गं गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। त्यानंतर आपण शाब्दोग स्नान समर्पयामि, अक्षता समर्पयामि, गणपती चौरंगावर ठेवा आणि हात जोडून नमस्कार करावे। ओम गं गणपते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री महागणपते नमः। गंधपुष्प समर्पयामि। ओम गं गणपते नमः। ओम गं गणपते नमः। त्यानंतर आपण आता घंटेची पूजा करूया। फ्रेंड्स, तुम्हाला एक दाखवायचं होतं की ही जी रांगोळी आहे, आजकाल फॅशन निघालेला आहे, तुम्हाला माहिती आहे, ट्रेंड आहे प्लास्टिकवरती, तर ती मी स्वतः घरामध्ये केलेली आहे। सो हे पाहू शकता तुम्ही। आता तेच मी इथे डायरेक्ट लावणार आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता। असं ठेवलं की झाली माझी रांगोळी रेडी। सो तुम्ही सुद्धा हे असं घरात व्हिडिओ बघून करू शकता। खूप सिंपल आहे आणि खूप सुंदर सुद्धा दिसते, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे माझी पूजा पण झालेली आहे। आता छानपैकी आपण आता आरती करूया। पूजा संपन्न झालेली आहे हरतालिकेची। अशा प्रकारे छानपैकी माझी पूजा झालेली आहे। तर आता याच्यानंतर आपल्याला गणपतीची तयारी करायची आहे। सो कशी वाटली माझी पूजा आणि हा माझा लुक कमेंटमध्ये सांगा मला। तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हरतालिकेच्या शुभेच्छा आणि गणपतीचे आगमन होत आहे। सो सगळ्यांना गणपतीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या। गणपती बाप्पा मोरया। तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक यू फॉर वॉचिंग। बाय।